कॅगचा अहवाल हा कॅगनी द्यायचा असतो, पण जेवढं काही इन्व्हेस्टमेंट झालं आहे हे राज्यामध्ये, आज बघा या राज्यामध्ये परवा देवेंद्रजींनी सांगितल्याप्रमाणे या राज्याचा समृद्धी महामार्ग असो, शक्तीपीठ महामार्ग असो, या राज्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट असो, आपण नागपूर बघा, बदलतं नागपूर आहे, बदलती मुंबई आहे, 21व्या शतकातला विकसित महाराष्ट्र आहे. हे जे इन्व्हेस्टमेंट आहे, हे इन्व्हेस्टमेंट म्हणजे पुढचं फ्युचर आहे. तुम्ही जर कर्जाचा डोंगर वाढला चिंता करत बसले, कर्जाच्या डोंगराची चिंता करत बसले, तर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप होणार नाही. आणि एखादं कर्ज आज जरी 4%, 5%, 7% घेतलं असेल, याचं जे पुढच्या काळामध्ये जो GDP आमच्याकडे येणार आहे किंवा आमचं महाराष्ट्र पुढे जाणार आहे, कितीतरी पटीनं महाराष्ट्र पुढे जाणार आहे. त्यामुळं हे जे आज कर्ज आहे हे पुढच्या काळामध्ये मोठं या ठिकाणी इन्कमचं सोर्सेस आहे. अमरावती तूट जी होती ती महसुली उत्पन्न आणि खर्चाच्या तुटीबद्दल. तुटी जरी असेल, ही तूट भरून काढायला काही वेळ लागत नाही, काही वेळ लागत नाही तूट भरून काढायला. देवेंद्रजींनी या राज्याचं ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी मॅनेजमेंट केलं आहे, ज्या पद्धतीने त्यांचा फोकस आहे, ज्या डेव्हलपमेंटच्या आधारावर उद्या या महाराष्ट्राला जी मजबूती मिळेल त्यातने हे सारा तूट भरून निघतील. त्याला काही भाग नाही. बहुतेक जिल्ह्यामध्ये सोयाबीनचं पीक जे आहे ते उगवलेलं नाही आहे, बोगस सोयाबीनची विक्री झाल्याचा संशय आहे. काय या सर्व सप्लायर जे लोक आहेत, ज्या शॉपमध्ये विकल्या गेलं, ज्या मुख्य त्यांचे एजन्सीज आहेत, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे निर्णय कृषी विभागाने घेतलेला आहे. परवाच माझं त्या ठिकाणी सूरज मांढरे त्यांचे कमिशनरशी बोलणं झालं. अमरावतीमध्ये बऱ्यापैकी 800, 900, 1000 शेतकऱ्याला फसवलं आहे, अशा अनेक ठिकाणी तक्रारी आल्या आहेत. या कुठल्याही कृषी केंद्रांना, त्यांच्या सप्लायरला सरकार सोडणार नाही, त्यांच्यावर प्रचंड गंभीर गुन्हे दाखल करेल आणि या शेतकऱ्यांना पुन्हा बियाणं कसं देता येईल याकरता आम्ही काम करतोय. 50,000ची अट जी आहे ती फडणवीस साहेबांनी काढलेली आहे, तर सरसकट 2 लाखापर्यंत कर्ज माफ होणार. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांचं संपूर्ण महाराष्ट्राने अभिनंदन केलं. स्वतः शरद पवार साहेबांनी अभिनंदन केलं. विधिमंडळाने काल त्यांचं अभिनंदन केलं की एक महत्वाचा निर्णय शेतकऱ्याकरता काल देवेंद्रजींनी घेतला आहे. 50,000ची अट कमी केल्यामुळे आता सरसकटचा मार्ग मोकळा झाला आहे. निश्चितपणे महाराष्ट्राकरता आनंदाची गोष्ट. अमरावती बडनेरा येथे उद्या लोकार्पण होणार आहे. उद्यान मात्र त्यापूर्वी ध्येयवाद पाहायला मिळते. राणांनी जी निमंत्रण पत्रिका छापली त्यामध्ये आमदारांनी खासदाराचं नाव वगळलेलं आहे. मला वाटतं की त्या निमंत्रण पत्रिका काही शासकीय नाहीये, ती पत्रिका वेगळी आहे छापलेली. तर त्यांना पटलं ते नाव टाकले, त्यांना पटलं ते नाव नाही टाकले, पण ती काही शासकीय पत्रिका नाही, त्यांनी ती खाजगी पत्रिका छापली. शरद पवारांची राष्ट्रवादी आपल्यासोबत महायुतीमध्ये येईल अशी चर्चा जी होते, यावर मला माहिती आहे का? त्यामुळं जे काही होणार नाही त्यावर बोलून काही फायदा नाही. शिंदेचे जे विवादास्पद नगरसेवक होते भाटरे, त्यांचा मुलगा 1 वर्षापासून घरी कोरे सातबारे छापत असल्याच्या तपासामध्ये पुढे आहे, ते पोलिसांनी तत्पर देखील केले. नाही, त्यावर कारवाई होईल. आमच्या महसूल खातेही छेडछाड केली असेल कोणी, तर कारवाई करू, त्याच्यात काही प्रश्न नाही. भारत सिर्फ एक बाजार नहीं, वैश्विक विकास का लॉन्च पैड है, ऐसा प्रधानमंत्री मोदी ने दुनिया को संदेश दिया है. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी ने विकसित भारत का जो संकल्प किया, उसको लेकर पूरे विश्व में एक भारत के प्रति, भारत के दिए हुए संदेश के प्रति बहुत आत्मीयता है. वसुदेव कुटुंबकम के हमारे भारत के विचारों के साथ पूरा विश्व जुड़ रहा है. योगा डे से विश्व जुड़ा हुआ है. तो निश्चित रूप से प्रधानमंत्री जी ने जो कहा है वो हमारे भारतीय के लिए बहुत एक सुकून और आनंद की बात है. निश्चित रूप से पूरा विश्व प्रधानमंत्री जी ने जोड़ने का प्रयास किया है. महसूल राजस्व विभाग उसका प्रतिपक्ष जो है